तर मुलांना आपण आता पाहणार इन अ क्लास ऑफ देअर ओन, म्हणजे त्याच्या क्लासच्या मध्ये जो आपला पार्ट आहे मुलांना, त्या पार्टमधील असलेले जे आपले क्वेश्चन आन्सर आहेत, म्हणजेच ॲक्टिव्हिटी, गेम, टेस्ट आणि क्वेश्चन आन्सर याच्या माध्यमातून कोणते प्रश्न विचारले आहेत ते देखील आपण बघण्याचा मुलांना प्रयत्न करूया. प्रथम आपण पाहणार आहोत ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून कोणते प्रश्न विचारले ते देखील आपण पाहणार आहोत. बघा मुलांना, आपला जो पहिला प्रश्न आहे आपण पाहणार आहोत, वी आर अ क्लास ऑफ डॅश गर्ल्स अँड बॉईज, की त्या क्लासमध्ये किती मुलं होते त्यांनी विचारलं आहे. तुम्हाला दोन पर्याय आहे, दोन पर्यायापैकी आपलं योग्य उत्तर आपण पाहणार आहोत. पहिला आहे 20 आणि दुसरं आहे 60 आहे. तर 20 का 60 आहे, आपण लेसन बघत असताना किंवा आपण पाठ शिकत असताना आपण पाहिलं की इन द वी आर अ क्लास ऑफ, आमचा जो क्लास होता तो कितीचा आहे, 20चा आहे का 60चा आहे. तर आपलं जे योग्य उत्तर आहे 20 म्हणजे 20 आहे आणि मुलांना 60 जसं आहे त्या 60 म्हणजे SIXTY 16 म्हटलं असेल तर 16 झालं असतं आणि XIXTY 60 म्हणजे 60 आहे. वी आर अ क्लास ऑफ 16 गर्ल्स अँड बॉईज म्हणजे किती आहे, 60 आहे. म्हणजे आपलं योग्य उत्तर आहे 20 हे आपलं उत्तर नाही, तर आपलं उत्तर आहे 60. वी आर अ क्लास ऑफ 60 गर्ल्स अँड बॉईज. आमच्या वर्गामध्ये किती मुलं आहेत, 60 गर्ल्स आहेत, मुलं आणि मुली आहेत. चला आपण पुढे जाऊया. आपला दुसरा प्रश्न आहे, अवर न्यू क्लास टीचर इज डॅश डॅश, म्हणजे आमच्या शाळेतील की आमची जी क्लास टीचर होती आहे, क्लास टीचर म्हणजे आपली वर्ग शिक्षिका किंवा क्लास टीचरला आपण काय बोलत आहोत, वर्ग शिक्षिका बोलत आहोत. कोण आहे, मिसेस देसाई आहे का मिस्टर देसाई आहे. तुम्हाला दोन पर्याय आहेत. म्हणजे तुम्हाला सांगितलं की त्यांनी की जी शिक्षक आहेत ते शिक्षक कोण आहेत, स्त्री आहे का पुरुष आहे. तर त्यांनी तिथं नाव दिलं आहे. तर बघा आपण इथे दिलं आहे मिसेस देसाई का मिस्टर देसाई. तर आपलं योग्य उत्तर काय आहे, आपल्याला माहीतच आहे. आपलं योग्य उत्तर आहे मिसेस देसाई. हे आपलं काय आहे, योग्य उत्तर इथे असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे मुलांना, डॅश डॅश इज द मॅथ्स जीनियस इन अवर क्लास, की आमच्या क्लासमध्ये सगळ्यात मॅथ्समध्ये कोण जीनियस आहे. जीनियस म्हणू शकतो की कोण अति हुशार आहे. मग दोन पर्याय आहे, एक आकाश आहे आणि दुसरं आहे नियती आहे. या दोनपैकी आपलं योग्य उत्तर काय आहे मुलांना, की आमच्या क्लासमध्ये सगळ्यात जास्त, हा जो प्रश्न आहे हा आपल्या पाठामध्ये आलेला नाही आहे, पण तरी पण या प्रश्नाचं उत्तर मुलांना मी तुम्हाला सांगणार आहे की याच्यामध्ये जे उत्तर आहे की त्या क्लासमध्ये मॅथ्समध्ये, की त्यांच्या वर्गातील जो मॅथ्सचा जो क्लास आहे त्या क्लासमध्ये मॅथ्स जीनियस इन अवर क्लास, की मॅथ्समध्ये किंवा गणिताच्या अभ्यासामध्ये किंवा विषयामध्ये जीनियस कोण होतं, तर जीनियस आहे नियती आहे. नियती इज द मॅथ्स जीनियस इन अवर क्लास. हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे मुलांनो, डॅश डॅश हॅड ॲन आयडिया, की कुणाकडे आयडिया होती म्हणजे कल्पना होती, कुणाला कल्पना आली आहे. डॅश डॅश हॅड ॲन आयडिया, कुणाला कल्पना आली होती. मग दोन पर्याय आहेत, एक आहे सोली आहे, दुसरं आहे निलेश आहे. सोली आणि निलेश हे काय आहेत, नावं आहेत. मग कुणाला कल्पना आली होती, आपलं योग्य उत्तर काय आहे मुलांनो, जे योग्य उत्तर आहे सोली. हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश हॅड गॉट रेड मार्क इन हर कार्ड, की कुणाच्या कार्डवरती लाल मार्कने रिमार्क केलेलं होतं. जे आपलं प्रगती पुस्तक असतं, ज्याला आपण रिझल्ट बोलतो बोलावं, मग ते रिझल्ट कुणाच्या याच्यावर केलेलं होतं त्यांनी विचारलेलं आहे. बघा, डॅश डॅश हॅड गॉट रेड मार्क इन हर कार्ड. तर दोन पर्याय आहेत, नैना आहे आणि सोली आहे. या दोनपैकी आपलं योग्य उत्तर काय आहे मुलांनो, नैना हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. नैना हे आपलं योग्य उत्तर असल्यामुळे आपण काय वाचणार, नैना हॅड गॉट रेड मार्क इन हर कार्ड. तिच्या कार्डमध्ये काय केलेलं आहे, रेड मार्कने काय केलेलं आहे, रेड मार्क दिला गेलेला आहे. कोणाच्या, नैनाच्या. आपला पुढचा प्रश्न पाहणार आहोत, बॉईज अँड गर्ल्स नेव्हर क्वारल, की मुलं आणि मुली कधीही भांडत नव्हते. आता हे काय आहे, तुम्हाला याच्यात ऑप्शन नाही, तुम्हाला तर ट्रू फॉल्सच्या माध्यमातून प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे. म्हणजेच काय आहे, चूक की बरोबर या माध्यमातून तुम्हाला उत्तरं द्यायची आहेत. बघा इथे काय दिलं आहे, ट्रू आणि फॉल्स. हे तुम्हाला माहीत आहे, ट्रू म्हणजे काय आहे, बरोबर आहे, आणि फॉल्स म्हणजे चूक आहे. पण बॉईज अँड गर्ल्स नेव्हर क्वारल, ते कधीही भांडत नव्हते का, हे फक्त त्यांनी विधान दिलं आहे. मग तुम्हाला सांगायचं आहे की हे वाक्य बरोबर आहे का चूक आहे, हे तुम्ही सांगणार आहात. तर याचं उत्तर काय आहे मुलांनो, याचं उत्तर आहे की जे विधान आहे ते विधान कसं आहे, हे विधान
चूक आहे आणि म्हणून ते नेहमीच भांडत होते, ते अपसेट राहायचे, त्यांचा होमवर्क करत नव्हते, त्यांचा नेहमी जो रिझल्ट असायचा तो नेहमी पुअर असायचा आणि म्हणूनच त्या सर्व गोष्टीसाठी तो वर्ग काय होता, नामांकित होता. आणि म्हणून आपलं जे उत्तर आहे बॉईज अँड गर्ल्स नेव्हर क्वारल, हे काय आहे विधान मुलांनो आपलं बरोबर असणार आहे. की ते चूक म्हणजे ते भांडतच होते ना, म्हणून हे विधान चूक आहे. म्हणून आपण काय करणार आहोत, योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला पुढचा प्रश्न आहे, नैना शो प्रोग्रेस इन हर स्टडीज. की नैनाने तिच्या अभ्यासामध्ये प्रगती केलेली आपल्याला दिसून येते का? नैना शो प्रोग्रेस इन हर स्टडी. नैनाने तिच्या अभ्यासामध्ये प्रगती केलेली आपल्याला म्हणजे दिसून आली का किंवा दिसते का? तर ट्रू और फॉल्स, त्याच्यापैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे? म्हणून आपलं जे योग्य उत्तर आहे ते आहे ट्रू आहे. तर आपण काय करणार आहोत, योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला पुढचा प्रश्न आहे मुलांना, आपण पाहणार आहोत एच जी मीन्स सर्च लाईट. सर्च लाईट म्हणजे काय आहे की एच जीचा अर्थ आपण पाहिलं की सर्च कार्ड पाहतं. मग इथे सांगितलं एच जी मीन्स सर्च लाईट, मग लाईट कसं येऊ शकतो? म्हणून हे विधान कसं आहे, चूक आहे. आणि म्हणून आपण काय करणार आहोत, योग्य उत्तरावर आपण क्लिक करणार आहोत. आपला पुढचा प्रश्न आहे मोठा आहे, आपण वाचून घेणार आहोत हळूहळू. चिल्ड्रन्स हू आर ऑलवेज इन द हॅबिट of copying in the examinations are called copycat. की जेव्हा मुलांना परीक्षेच्या वेळेस वारंवार कॉपी करण्याची ही काय लागलेली आहे, सवय लागली आहे, त्यालाच काय बोलणार आहोत आपण, कॉपी कॅट बोलणार आहोत. म्हणजे कॉपी करणे म्हणजेच काय की दुसऱ्याचं बघून काढणे. तुम्हाला इथे 2 ऑप्शन दिले गेले आहेत. त्यांनी सांगितले ट्रू आणि फॉल्स या माध्यमातून तुम्हाला प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे. की चिल्ड्रन हू आर ऑलवेज इन द हॅबिट, की जे कोणी मुलं आहेत की त्यांना सतत सवय झालेली आहे कसली, कॉपिंग इन द एक्झामिनेशन, की परीक्षेमध्ये काय करायची आहे, नक्कल करण्याची सवय झालेली आहे, त्यालाच काय बोलणार आहे, कॉल्ड कॉपी कॅट. म्हणजेच काय, नक्कल करणे, अनुकरण करणे. की जर आपण अभ्यास केलेला नाहीये तर तो अभ्यास न करता आपण एखादं वहीचं पान म्हणा किंवा एखादी गोष्ट आपण चिठ्ठीवरती लिहून आणून त्याचं आन्सर आहे ते जसंच्या तसं लिहून काढणं, त्याला आपण काय बोलत आहोत, कॉपी कॅट बोलत आहोत. म्हणजेच काय आहे, अनुकरण करणे किंवा नक्कल करणे असं बोलू शकतो. की विदाऊट हार्डवर्क तुम्ही काय करत आहात, नक्कल करत आहात, त्याला आपण काय बोलणार आहोत, कॉपी कॅट. म्हणून मी इथे त्यांनी विधान दिलं आहे की चिल्ड्रन्स हू आर ऑलवेज इन द हॅबिट ऑफ कॉपिंग इन द एक्झामिनेशन आर कॉल्ड कॉपी कॅट. हे आन्सर कसं आहे आपलं योग्य आहे. की बऱ्याच विद्यार्थ्यांना जेव्हा परीक्षेच्या वेळेचे अभ्यास न करता किंवा मेहनत न घेता कॉपी करण्याची किंवा नक्कल करण्याची ही सवय लागलेली आहे, त्यालाच आपण काय बोलत आहोत, कॉपी कॅट बोलत आहोत. हे विधान कसं आहे, बरोबर आहे. आणि म्हणून बरोबर उत्तरावर आपण काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत. आपला पुढचा प्रश्न आहे, टेक अ टेस्ट मीन्स अपियर फॉर एक्झामिनेशन. याचा अर्थ काय म्हणून की इथे ट्रू और फॉल्सच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे. टेक अ टेस्ट म्हणजे काय आहे, परीक्षा आहे. टेक म्हणजे काय, घेणे, परीक्षा घेते. कशासाठी, मीन्स अपियर फॉर एक्झामिनेशन, परीक्षेसाठी काय करणं गरजेचं आहे. परीक्षेसाठी तयार राहण्यासाठी आपल्याला काय घ्यायचं आहे, टेस्ट घ्यायची आहे, परीक्षा घ्यायची आहे. टेस्टचा अर्थ काय आहे, टेस्ट आपण बोलू शकतो की त्याला आपण चाचणी परीक्षा म्हणू शकतो किंवा परीक्षा म्हणू शकतो. एक्झामिनेशन की टेक अ टेस्ट, अपियर फॉर एक्झामिनेशन, परीक्षेसाठी आपल्याला काय करायचं आहे मुलांनो, इथे आपल्याला परीक्षा घ्यायची आहे. टेक अ टेस्ट, टेस्टचा मिनिंगच काय आहे की पूर्वतयारी घ्यायची आहे. कशासाठी, परीक्षेसाठी आपल्याला काय करावं लागत आहे, घ्यायची आहे. काय घ्यायची आहे, पूर्वतयारीसाठी आपल्याला टेस्ट घ्यायची आहे. मग हे विधान कसं आहे, ट्रू आहे का फॉल्स आहे? हे विधान कसं आहे, ट्रू आहे. म्हणून हे खरं आहे का जर आपल्याला परीक्षा द्यायची असेल तर आपल्याला टेस्ट देणं हे फार गरजेचं आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण 10चे जी प्रश्नांची उत्तरं होती ती आपण काय केलेली आहेत, सोडवलेली आहे. तर आता पाहणार आहोत मुलांना क्वेश्चन आन्सरच्या माध्यमातून कोणते प्रश्न विचारले बघणार. आपला जो पहिला प्रश्न आहे आपण तो पाहणार आहोत. व्हाय डिड द टीचर्स ॲप्रिशिएट नैना, की टीचरनी नैनाला ॲप्रिशिएट का केलं आहे, ॲप्रिशिएट केलं आपण म्हणू शकतो की एक प्रकारे तिची प्रशंसा केली, तिची स्तुती का केलेली आहे. कारण जी नैनाचा जो युनिट टेस्ट होता त्याच्यामध्ये तिला खूप कमी मार्क मिळाले होते, तिचा रिझल्ट जो पुअर होता आणि त्याच्यामुळे पुन्हा जेव्हा ती दुसऱ्या ज्यावेळेस एक्झाम झाली त्याच्यावेळेस तिला खूप चांगले मार्क मिळाले आणि त्याच्यामुळे टीचरने काय केले, तिला अप्रिशिएट केलेलं आहे. बिकॉज शी हॅड मेड प्रोग्रेस इन सायन्स अँड द राईट डायरेक्शन. बघा आपण आन्सर पाहणार आहोत. द टीचर ॲप्रिशिएट्स नैना बिकॉज, आणि सांगितले द टीचर ॲप्रिशिएट, टीचरने तिची प्रशंसा केली कारण बिकॉजचा अर्थ काय आहे, कारण आहे. शी हॅड मेड प्रोग्रेस इन
काय लिहिलं आहे सायन्स, की तिची जी सायन्समध्ये काय झालेली आहे प्रगती झालेली आहे, तिने त्याच्यामध्ये खूप छान मार्क मिळवले. स्टार्ट ऑफ इन द राईट डायरेक्शन. डायरेक्शनचा अर्थ काय आहे, दिशा आहे, की ती एका योग्य दिशेवरती. राईट म्हणजे काय आहे, योग्य. म्हणजे हा आपल्याला राईट अँड लेफ्ट नाही आहे मुलांना, जसं आपण म्हणतो ना राईट हँड लेफ्ट हँड, तो नाही आहे. राईट डायरेक्शन म्हणजे काय, योग्य दिशा. इथे जो शब्द आलेला आहे बघा, राईट डायरेक्शन जो शब्द आहे म्हणजे ती योग्य दिशेवर देखील गेलेला आहे. आणि म्हणून टीचरने नैनाची काय केली आहे, स्तुती केली, तिला ॲप्रिशिएट केलेलं आहे. ॲप्रिशिएटचा अर्थ काय आहे, तिला स्तुती करणे किंवा तिला छान तिच्याबद्दल बोलणे, तिला वाहवा करणे असं आपण बोलू शकतो. आणि म्हणून इथे दिलेलं आहे, द टीचर ॲप्रिशिएट नैना बिकॉज शी हॅड मेड प्रोग्रेस इन सायन्स अँड स्टार्ट ऑफ इन द राईट डायरेक्शन. हे आपलं योग्य उत्तर असणार आहे, कारण ती योग्य दिशेला जात होती. व्हॉट चेंजेस डिड मिसेस देसाई ऑब्झर्व इन द क्लास. मिसेस देसाई यांच्या लक्षामध्ये कोणती गोष्ट आलेली आहे, व्हॉट चेंजेस, कोणता बदल त्यांच्या क्लासमध्ये त्यांना दिसलेला आहे. आणि त्यांनी बघितलं आहे की ज्यावेळेस त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, आपल्या मुलांना कमी रिझल्ट आहे, त्यांचा रिझल्ट हा वीक आहे, त्यांनी बघितलं. त्याच्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचं त्यांना बोललेलं नाही, कोणत्या प्रकारचं संभाषण केलं नाही. पण तरी ते बोलले की तुम्ही माझा क्लास आहात आणि तुम्ही निश्चितच मी तुमच्यावर काय करत आहे, प्रेम करत आहे. आणि मग हे बोलल्यानंतर त्यांना ती गोष्ट टच झाली. आणि म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, की त्याचा जो झालेला बदल आहे तो त्यांना दिसून आला आहे. मग हा बदल कोणत्या प्रकारचा आहे, की एव्हरीवन इज क्लास इन अटेंडन्स देअर लेसन्स, अटेंडन्स देअर स्कूल, अटेंडन्स देअर एव्हरी सब्जेक्ट. आणि शी वॉज व्हेरी हॅपी. आपण बघा पाहणार आहोत की मिसेस देसाई ऑब्झर्व म्हणजे काय करणे, की ते लक्षात आणणे. दॅट नो वन वॉज एव्हर ॲबसेंट इन द क्लास, की कोणीही काय करत नाही आहे, सुट्टी घेत नाही. नो वन वॉज एव्हरी ॲबसेंट इन द क्लास, की कोणीही वर्गामध्ये उपस्थित म्हणजे ॲबसेंट राहत नाही आहे, गैरहजर राहत नाही आहे. एव्हरीवन वॉज अटेंटिव्ह ड्युरिंग लेसन, की प्रत्येकजण आपला जो लेसन आहे तो काय करत आहे, अटेंड करत आहे. शी कुड सी अ डिफरंट लुक इन देअर आईज, आणि त्यांच्या डोळ्यांना एक वेगळ्या प्रकारचा बदल त्यांना दिसलेला आहे. कोणाला दिसलेला आहे, त्यांच्या जे टीचर्स आहेत ते कोणते टीचर आहेत, मिसेस देसाई यांना तो दिसलेला आहे. आपण बघा प्रश्नाचं उत्तर पाहिलेलं आहे की जे मिसेस देसाई आहे त्यांनी बघितले आहे की दे ऑब्झर्व, मिसेस देसाई ऑब्झर्व द नो वन वॉज ॲबसेंट इन द क्लासेस किंवा इन द स्कूल. आपण म्हणू शकतो की त्यांच्या वर्गामध्ये कोणीही गैरहजर नव्हतं. त्याचप्रमाणे ते प्रत्येक क्लास अटेंड करत होते. एव्हरीवन वॉज अटेंटिव्ह ड्युरिंग लेसन, आणि ते प्रत्येक त्यांचा जो लेसन आहे तो काय करत होते, अटेंड करत होते. आणि त्यांच्या डोळ्यांना एक वेगळ्या प्रकारचा बदल त्यांना दिसलेला आहे. अशा प्रकारे त्यांच्यातला झालेला बदल हा मिसेस देसाई यांच्या लक्षात आलेला आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, व्हाय डिड द टीचर्स पनिश द स्टुडंट, की जे तिथले टीचर होते त्या टीचर आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षा का करत होते. पनिशचा अर्थ काय आहे मुलांना, शिक्षा आहे, बरोबर. की व्हाय डिड द टीचर्स पनिश द स्टुडंट, की विद्यार्थ्यांना जे टीचर्स आहेत ते विद्यार्थ्यांना पनिश काय करत होते, शिक्षा का करत होते. बिकॉज द टीचर्स पनिश द स्टुडंट फॉर देअर क्वारल्स, देअर फाईट्स, देअर नॉट अटेंडिंग स्कूल, देअर पुअर मार्क्स. म्हणजे याच्यासाठी ते काय झालं, ते त्यांना पनिश करत होते. बघा इथे आन्सरमध्ये आपण पाहणार, द टीचर पनिश द स्टुडंट फॉर देअर क्वॅरल म्हणजे काय आहे, भांडणं आहे. जसं मग आत्ताच सांगितलं, क्वॅरल्स म्हणजे भांडण आहे. आर्ग्युमेंट्स म्हणजे ते एकमेकाबद्दल बातचीत करणे किंवा एका गोष्टीला बद्दल जास्त बोलत राहणे, तर आपण काय बोलतो, आर्ग्युमेंट्स करणे. की एकच गोष्ट सतत बोलत राहणे त्याला आपण काय बोलतो, आर्ग्युमेंट्स करणे. की द टीचर्स पनिश द स्टुडंट फॉर देअर क्वॅरल्स, आर्ग्युमेंट्स, फाईट म्हणजे भांडण करणे, पुअर मार्क्स म्हणजे त्यांचे कमी मार्क्स येणे, अँड नॉट अटेंडिंग देअर स्कूल, आणि ते काय करत नव्हते, त्यांची स्कूल अटेंड करत नव्हते, स्कूल रेग्युलरली, अँड फॉर ऑल अदर थिंग्स फॉर दॅट टीचर्स वरी अबाउट. आणि अजून इतरही ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल टीचर काय करत होते, काळजी करत होते. वरीचा अर्थ काय आहे, काळजी करणे आहे. तर अशा प्रकारे जे टीचर आहेत त्यांना पनिश करत होते. कोणत्या गोष्टीसाठी करत होते, की त्यांचे जे काय करत होते मुलांना, की दे फॉर देअर क्वारल्स, त्याच्या भांडणासाठी त्यांना पनिश होतं, त्यांच्या आर्ग्युमेंटसाठी होतं, त्यांना फाईट करण्यासाठी होतं, त्यांचे जे पुअर मार्क्स होते त्याच्यासाठी होतं. नॉट अटेंडिंग इन देअर स्कूल, की ते प्रॉपर त्यांची रेग्युलर ते स्कूल अटेंड करत नव्हते. आणि अजून इतरही अनेक ज्या गोष्टी होत्या त्याच्यासाठी टीचर काय करत, त्याबद्दल ते काय करत होते, चिंता करत होते. हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, व्हॉट डिड स्टुडंट टॉक अबाउट व्हॉट मिस्टर देसाई सेड.
आपण जो प्रश्न पाहिला की व्हॉट डिड स्टुडंट टॉक अबाउट व्हॉट मिस्टर देसाई सेड, आपल्या क्लासबद्दल मिस्टर देसाई काय बोललेले आहेत. ते बोलले की जसा माझा क्लास आहे तसा मला क्लास तो आहे, जसा आहे तसा तो मला आवडत आहे. मला त्या क्लासवरती काय आहे, त्या वर्गावरती अभिमान आहे. त्यांनी की स्टुडंट टॉक अबाउट व्हॉट मिस्टर देसाई सेड टू तर मिसेस देसाई जे टीचर आहेत त्या बोलले आहेत की बिकॉज शी ॲक्सेप्ट द क्लास ॲज इट वॉज, की जो क्लास जसा आहे तसाच मी काय करत आहे, ॲक्सेप्ट करत आहे. बघा इथे दिले बिकॉज म्हणजे काय आहे, कारण आहे. शी ॲक्सेप्टचा अर्थ काय आहे, मान्य करणे आहे. ॲक्सेप्टचा अर्थ मान्य, काय मान्य करणे, क्लास ॲज इट वॉज, जसा आहे तसा मी काय करत आहे, तो मान्य करत आहे. कारण शी वॉज प्राऊड ऑफ हर क्लास, कारण त्यांना त्यांच्या क्लासवर काय आहे, अभिमान आहे. दॅट टच द माइंड्स ऑफ द स्टुडंट, आणि हे काय तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनाला ही गोष्ट लागली आहे. दे ॲक्सेप्ट हर टू बी प्राऊड ऑफ देम, आणि हे प्रत्येकाला ही अभिमानाची गोष्ट वाटली की आमचे सर आमच्यावर खरंच किती प्रेम करत आहे. कळालं मुलांना त्याचं. व्हॉट डी स्टुडंट टॉक अबाउट व्हॉट मिस्टर देसाई सेड, की देसाई काय बोलले आपल्या क्लासबद्दल, की माझा जो क्लास आहे जसा आहे तसा मी तो ॲक्सेप्ट केलेला आहे. माझ्या क्लासवर माझा अभिमान आहे, आणि ही गोष्ट मुलांच्या मनाला लागली आहे, ती स्पर्शून गेली आहे. दे ॲक्सेप्ट हर टू बी प्राऊड ऑफ देम, आणि तिने काय केलं आहे, ते ॲक्सेप्ट केलेलं आहे. आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डू यू थिंक दिस क्लास इन दिस स्टोरी इज युनिक, की तुम्हाला वाटतं की ही स्टोरी खरंच, ही गोष्ट जी अद्भुत आहे, ते यस हे आपलं उत्तर आहे. बिकॉज दिस क्लास इज मेन थिंग इज दिस युनिटी, काय आहे, युनिटी हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. म्हणून डू यू थिंक दिस क्लास इन दिस स्टोरी इज युनिक, येस आपलं काय आन्सर असणार आहे, येस. बघा येस आपलं, दे आर प्राऊड ऑफ देम देअर क्लास, सो दे आर पनिश फॉर देअर विसेस, की त्यांचे एवढे दुर्गुण असताना, विशेषचा अर्थ काय आहे, दुर्गुण आहे, की त्यांच्यामध्ये कितीतरी दुर्गुण होते तरी पण तो क्लास त्यांनी ॲक्सेप्ट केलेला आहे, आणि त्यांना त्यांच्या क्लासवरती गर्व आहे. युनिटी इज देअर इम्पॉर्टंट क्वालिटी, आणि ही युनिटी त्यांच्यामध्ये होती, हा त्यांचा इम्पॉर्टंट काय आहे, एक त्यांच्यामध्ये महत्त्वाचा भाग आहे. इम्पॉर्टंट क्वालिटी मी सांगितलं जसं दर्जा आहे, की त्यांच्यातली युनिटी म्हणजे एकता आहे. युनिटीचा अर्थ एकता आहे. त्याच्यातली असलेली जी युनिटी आहे, ती एकता आहे, ती काय आहे, त्यांचा एक महत्त्वाचा एक दर्जा आहे, की त्याच्यामध्ये. त्यामुळेच ही स्टोरी कशी आहे, युनिक आहे. की त्यांनी ठरवलं आहे की अभ्यास नाही करायचा, तर सगळ्या वर्गाने ठरवलं नाही करायचा. त्यांनी ठरवलं की नाही आपल्यामध्ये बदल करायचा, तर सगळ्यांनी बदल केला आहे. म्हणजेच त्यांच्यामध्ये काय आहे, युनिटी आहे, म्हणजेच काय आहे, एकता आहे, आणि म्हणूनच ही काय आहे, इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचं एक काय आहे, एक दर्जा आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, वॉज मिस देसाई अँग्री विथ हर क्लास, म्हणजे मिसेस देसाईच्या क्लासवरती रागवल्या होत्या का. अँग्रीचा अर्थ काय आहे मुलांनो, रागवणे आहे. तर नो शी वॉज नॉट, हे आपलं काय असणार आहे, आन्सर असणार. नो शी वॉज नॉट, त्या रागवलेल्या नव्हत्या. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढचा प्रश्न आहे, व्हॉट वेअर हर फिलिंग्स, हाऊ डू वी नो दॅट, की व्हॉट वेअर हर फिलिंग, की त्यांना काय वाटत होतं, म्हणजे वाटणे, फिलिंग म्हणजे वाटणे. हाऊ डू वी नो दॅट, आणि हे कसं कळालं की त्यांच्यामध्ये काहीतरी बदल झाले आहे, किंवा त्यांना काहीतरी फील झालेलं आहे, त्यांना कसं कळालं, की जेव्हा परीक्षा झाल्या आणि परीक्षेत जेव्हा रिझल्ट समोर आला तेव्हा तो त्यांचा रिझल्ट जो पुअर मार्क्स होते, आणि त्याच्यावर त्यांना कळालं की ते त्यांचं मन जे काय ते दुःखी झालं, आणि ते त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं. ते पाणी काय करत होते, चष्म्याच्या माध्यमातून लपवत होते. हे देखील आपण पाहिलेलं आहे. आपण बघा पाहिलं, शी वॉज सॅड, ते काय झाले, दुःखी झाले. सॅडचा अर्थ बघा इथे जो दिला आहे शब्द, शी वॉज सॅड म्हणजे काय, दुःखी होणे. अबाउट द प्रोग्रेस ऑफ हर स्टुडंट, की ते त्यांच्या त्याचे स्टुडंटचं जो टेस्ट झाली, जी परीक्षा झाली, त्या परीक्षेमध्ये त्यांना मार्क कमी आले, त्याच्यामुळे ते दुःखी झाले. अबाउट देअर स्टुडंट, वी नो इट फ्रॉम हर आईज फिल विथ टेअर्स, आणि त्यांचे डोळे हे पाण्याने भरलेले होते. बघा इथे दिले, इट फ्रॉम हर आईज फील म्हणजे काय, भरणे, विथ टीयर्स, त्यांचे जे डोळे होते ते पाण्याने भरले होते. कशामुळे भरले होते, शी वॉज सॅड अबाउट द प्रोग्रेस ऑफ हर स्टुडंट, की त्यांची जी प्रगती आहे, जी प्रोग्रेस आहे ती कशी झाली होती, त्या प्रोग्रेस ती कमी झाली होती. जे पुअर रिझल्ट आला होता, पुअर मार्क्स आले होते, त्याच्यामुळे त्यांचं काय झालं आहे, ते सॅड झालेले आहे. सॅड म्हणजे दुःखी आहे. वी नाव इट फ्रॉम हर आईज, आणि आम्हाला कळालं की त्याचे डोळे हे कशाने भरलेले आहेत, टीयर्सने. टीयर्सचा अर्थ काय आहे मुलांनो, अश्रू आहेत. त्यांचे डोळे हे अश्रूने भरलेत, हे आपल्याला आम्हाला दिसून आलेले आहेत. अशा प्रकारे त्यांना कळालं की आपले जे शिक्षक आहेत ते काय झाले आहेत, दुःखी झाले आहेत, आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं हे ते पाहू शकले आहेत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हाय डज मिसेस देसाईज क्लास लाईक हर. आपण पाहणार आहोत व्हाय डज मिसेस देसाई क्लास लाईक हर, की त्यांना त्यांचा क्लास हा कसा आवडत होता,
कोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये सामील होत्या, की जो क्लास आहे त्यांना माहीत होतं की हा त्या क्लासमध्ये खूप सारे दुर्गुण आहेत, तरी देखील तो त्यांना क्लास हा आवडत होता. त्याच्यातली असलेली युनिटी त्यांना आवडत होती, त्यांना त्याची काळजी होती, पण तरी देखील ते त्याच्यावर काय करत होते, त्यांना त्यांच्या क्लासवर प्रेम होतं आणि त्याचा क्लासचा त्यांना काय होता, अभिमान होता. हे देखील आपण पाहणार आहोत. बघा ते दिलेलं आहे, आपण पाहत आहोत. देसाई क्लास लाइक्स हर बिकॉज, कारण शी इज प्राऊड ऑफ द क्लास इन स्पाइट ऑफ द थिंग्स दॅट द टीचर्स वरी अबाउट, की इतरही त्या गोष्टीची त्यांना काळजी होती, परंतु तरी देखील तो त्यांना क्लास कसा होता, आवडत होता. प्राऊड ऑफ देम, तरी देखील त्यांच्या क्लासवर त्याचा काय होता, अभिमान होता. त्यांना त्यांच्या सर्व गोष्टीची, त्यांच्या दुर्गुणाची काळजी होती, ते चुकीचं वागत होते ह्या गोष्टीची देखील काळजी होती, पण तरी देखील त्यांना त्यांच्या क्लासवर काय होता, अभिमान होता. प्राऊड ऑफ देम क्लास इन स्पाइट ऑफ द थिंग्स दॅट टीचर्स वरी अबाउट, खूप साऱ्या गोष्टीची त्यांना काळजी होती, तरी देखील त्यांच्या क्लासवर त्यांना अभिमान होता. शी लाईक देअर युनिटी, त्यांना त्यांच्या एकतेवर काय होता, अभिमान होता. त्यांना त्यांची युनिटी ही आवडत होती. शी ॲड्रेसेस देम रिस्पेक्टफुली अँड लव्हिंगली, आणि ते प्रत्येकाला काय करत होते, रिस्पेक्टफुली, आदराने आणि प्रेमाने संबोधत होते. शी वॉज सॉरी फॉर देअर पुअर रिझल्ट बट डिड नॉट स्कोल्ड ऑर पनिश. शी वॉज सॉरी म्हणजे ती एक प्रकारे त्यांना म्हणजे सॉरी आपण माफी मागू शकत होते फॉर देअर पुअर रिझल्ट, बट डिड नॉट स्कॉल्ड ऑर पनिश, परंतु ते त्यांना उलटसुलट बोललेले नाही आहे आणि त्यांना शिक्षाही दिली नाही आहे. स्कोल्डचा अर्थ काय आहे, एक प्रकारे चुकीच्या शब्द तोंडातून बाहेर काढणे किंवा शिव्या देणे, स्कोल्डचा अर्थ होतो. त्याचप्रमाणे पनिश म्हणजे शिक्षाही केलेली नाही, बट डिड नॉट स्कोल्ड ऑर पनिश देम, त्यांना कोणत्याही प्रकारचे चुकीचे अपशब्द बोलले नाहीत किंवा त्यांना शिक्षा दिलेली नाही आहे. शी स्टील वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ देम, अजूनही त्यांना त्यांच्यावर गर्व होता, अभिमान होता. स्टीलचा अर्थ काय, अजूनही. द क्लास लाईक दिस काइंड ॲटिट्यूड देअर टीचर, आणि हा जो क्लास आहे त्यामुळे त्यांना जो ॲटिट्यूड आहे त्यांना आवडत होता. तर अशा प्रकारे मुलांना आपण पाहिलं व्हाय डज मिस्टर देसाई क्लास लाईक, तर ही सर्व त्याची कारणे आहेत. कारण तो जो क्लास आहे की त्यांना इतर सर्व गोष्टीची काळजी देखील होती, पण त्याचप्रमाणे त्यांना त्याच्या क्लासवर अभिमान होता, गर्व होता. शी लाईक देअर युनिटी, त्यांना त्यांची युनिटी आवडत होती, एकता आवडत होती, आणि त्याचप्रमाणे ते प्रेमाने त्यांना काय करत होते, संबोधित होते. त्यांच्यात जरी त्यांचा कमी रिझल्ट आला तरी पण देखील त्यांनी त्याला कोणत्याही प्रकारचे अनुचित शब्द वापरले नाही, त्यांना शिक्षा केली नाही, आणि अशा प्रकारे ते त्यांची नेहमीच काळजी घेत राहिले, आणि हा क्लास जसा आहे तसा त्यांना आवडत होतं. तर अशा प्रकारे या क्लासचा प्रश्नाचं उत्तर आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, गेस द मिनिंग ऑफ कॉपी कॅट. गेस द मिनिंग ऑफ कॉपी कॅट याचा अर्थ काय, कॉपी कॅट म्हणजे काय करणं आहे, तुम्ही अनुकरण करणे किंवा नक्कल करणे. तर गेस द मिनिंग म्हणजे मिनिंग तुम्ही जे ओळखायचं आहे की नेमकं कॉपी कॅट आहे का, असं विचारले. की जे विद्यार्थी आहे, जे अभ्यास न करता, जे हार्डवर्क न करता, जे डिटरमाइंड नाही करत, की जे हार्डवर्क करत नाहीत, ते काय करतात की ते कॉपी करतात, किंवा जे परीक्षेला आराम करत राहतात, अभ्यास करत नाहीत, आणि त्याचप्रमाणे परीक्षेला बसायच्या आधी ते फक्त नक्कल उतरून काढण्याचं जे काम करतात त्याला आपण काय बोलतो आहोत, कॉपी कॅट बोलत आहोत. बघा, द चिल्ड्रन्स हू आर ऑलवेज इन द हॅबिट ऑफ कॉपी, की त्यांना त्या गोष्टी जो कोणी विद्यार्थी आहे त्यांना सवय लागलेली आहे की काय करतात, ऑलवेज, की ते हमेशाची त्यांना ती एक सवय लागली ऑफ कॉपिंग इन द एक्झामिनेशन, परीक्षेला काय करायचं आहे, उतरवून काढायचं आहे, त्याला आपण काय बोलतो आहोत, कॉपी कॅट बोलत आहोत. की समोरचा जो प्रश्न आहे, समोरचा जो उत्तर आहे तो काय करायचा आहे, जसा उतरवून काढणे, अनुकरण करणे, त्याची नक्कल करणे, त्याला आपण काय बोलत आहोत, कॉपी कॅट बोलत आहोत. लक्षात आले मुलांना कॉपी कॅटचा अर्थ काय आहे. बघा इथे पाहिलं, द चिल्ड्रन्स हू आर ऑलवेज इन द हॅबिट, हॅबिटचा अर्थ काय आहे, सवय आहे. कॉपिंग इन द एक्झामिनेशन आर कॉल्ड कॉपी कॅट, की ज्या कोणी विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये कॉपी करण्याची म्हणजे अनुकरण करण्याची, नक्कल करण्याची जी सवय लागलेली आहे त्याला आपण काय बोलत आहोत, कॉपी कॅट. की ते नेहमीच काय करत असतो, कॉपी करत असतो, म्हणजे त्याचे नक्कल करण्याचं जे काम आहे ते करत असतो. मग समोरच्याचं उत्तर जरी चुकीचं असलं तरी पण त्याने अभ्यास न केल्यामुळे तो समोरच्या व्यक्तीचं काय करत असतो, जसं लिहून काढण्याचं काम करत असतो, त्याला आपण बोलतो कॉपी कॅट बोलत असतो. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ मीन्ड बाय सर्च लाईट हिअर. आता याचा अर्थ काय आपण पाहणार की व्हॉट इज अ मीन्ड बाय सर्च लाईट हिअर. सर्च लाईट हिअरचा अर्थ काय की प्रत्येकाच्या म्हणजे एक ग्रुप तयार करणे, आणि ते ग्रुप तयार करून प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांना त्या प्रश्नांचे उत्तरं सांगणे आहे, म्हणजे ग्रुप ऑफ
काय आहे इथे सांगितलं आहे की मीट बाय सर्च लाईट म्हणजे काय करणं आहे, ग्रुप ऑफ पीपल म्हणू शकतो, ग्रुप ऑफ स्टुडंट म्हणू शकतो आणि त्या घरी जाऊन व्हिजिट करणे आणि त्यांना भेट देऊन त्यांच्या प्रश्नाचं समाधान करणं हे सर्च लाईटचं काय आहे, ऑपरेशन आहे, महत्त्वाचं कार्य आहे. आपण पाहू शकता बघा इथे दिलेलं आहे सर्च लाईट्स आर काय आहे, अ ग्रुप ऑफ स्टुडंट. जसं आपण सांगितलं ग्रुप ऑफ स्टुडंट आहे, ग्रुप ऑफ मेंबर आहे, ग्रुप ऑफ पीपल आहे, तसं इथे दिलं आहे ग्रुप ऑफ स्टुडंट हू वूड व्हिजिट द स्टुडंट ॲट द होम, की जे कोणी विद्यार्थी आहेत ते काय करणार आहेत, त्यांच्या घरी जात आहेत अँड टॉक टू देम आणि त्यांच्याशी बोलत आहेत अँड एव्हरी डे अबाउट देअर स्टडीज आणि त्यांचे प्रत्येक दिवस अभ्यासाच्या विषयाची काळजी घेत आहेत. एव्हरी डे म्हणजे रोजच्या रोज प्रत्येक दिवशी काय करते, अबाउट देअर स्टडीज त्यांच्या अभ्यासाबद्दल, त्यांच्या जे विषय आहे, जे त्यांची स्टडी आहे त्याच्याबद्दल ते काय करतायत, विचारपूस करण्याचं जे काम करत आहेत त्याला आपण काय बोलणार आहोत, सर्च लाईट बोलणार आहोत. कळालं मुलांनो, सर्च लाईटचं मिनिंगच काय आहे, ग्रुप ऑफ स्टुडंट आहे अँड दे व्हिजिट टू द स्टुडंट ॲट होम अँड टॉक टू देम अँड एव्हरी डे अबाउट देअर स्टडीज. अशा प्रकारे ते काय करत आहेत, त्यांचं जे ऑपरेशन आहे, त्यांचं जे काम आहे ते सुरू करण्याचं काम केलेलं आहे. त्याचा अर्थ आपल्याला कळायला आहे. सर्च लाईटचा मिनिंग आपण इथे सांगितलेला आहे. पुढचं आहे व्हॉट इज मेड बाय स्टडी गार्ड्स, ते देखील आपण बघणार आहोत की स्टडी गार्ड काय, जसं आपण पाहिलं सर्च लाईट काय आहे तर स्टडी गार्ड काय आहे ते देखील पाहणार आहोत की त्याचा देखील अर्थ तेच आहे की ग्रुप ऑफ जे स्टुडंट आहेत की ते काय करणार आहेत, प्रत्येकाच्या घरी जाणार आहेत आणि प्रत्येक विषयाबद्दल, प्रत्येक लेसनबद्दल त्यांची काय डिफिकल्टी आहे, तो प्रश्न कसा सोडवायचा आहे त्याच्याबद्दलची माहिती देखील घेण्याचं काम हे स्टडी गार्ड करणार आहेत प्रत्येक विषयांतर्गत. जसं आपण पाहिलं की पूर्ण अभ्यासामध्ये काय डिफिकल्टी आहे पूर्ण विषयामध्ये ते पाहिलं सर्च लाईटमध्ये. स्टडी गार्ड्स मीन्स काय आहे की पूर्ण लेसनमध्ये जो कोणता लेसन डिफिकल्टी आहे, प्रत्येक लेसनची काय डिफिकल्टी आहे ते समजून सांगून पुढे जाण्याचा, ते प्रत्येक घरी घरी जाऊन त्यांना समजून सांगायचा जो प्रयत्न आहे त्याला आपण बघणार आहोत स्टडी गार्ड. बघा इथे पाहणार आहोत स्टडी गार्ड बघणार आहोत. इथे दिले स्टडी गार्ड्स आर ग्रुप ऑफ स्टुडंट, जसं मी मगाशी सांगितलं ग्रुप ऑफ स्टुडंट हू वूड हेल्प अदर स्टुडंट, की जो एक विद्यार्थी आहे तो दुसऱ्या विद्यार्थ्यांना काय करणार आहे, मदत करणार आहे. म्हणजे जो एक विद्यार्थी एका समजा मॅथ्समध्ये हुशार आहे, इंग्लिशमध्ये हुशार आहे तर तो दुसऱ्या विद्यार्थ्यांना काय करणार आहे, मदत करणार आहे. अँड इन देअर डिफिकल्टीज इन एव्हरी सब्जेक्ट, जसं मगाशी सांगितलं की एव्हरी सब्जेक्ट, मग तो कोणताही विषय असू दे त्या एव्हरी सब्जेक्ट प्रत्येक सब्जेक्टमध्ये तो काय करणार आहे, त्यांना मदतीचं काम करणार आहे, मदतनीस म्हणून हेल्पर म्हणून काम करणार आहे. बघा इथे काय शब्द आलेला आहे, स्टुडंट म्हणजे विद्यार्थी आहे, डिफिकल्टीज म्हणजे ज्या अडचणी आहेत, जे समस्या आहेत, एव्हरी सब्जेक्टचा अर्थ काय आहे, विषय आहे, की प्रत्येक जो आहे स्टडी गार्डचा अर्थ काय, तो ग्रुप ऑफ स्टुडंट आहे हू हेल्प अदर स्टुडंट, की जो कोण विद्यार्थी आहे तो दुसऱ्याला मदत करणार आहे. तर फक्त त्या विद्यार्थ्याला नाही तर त्या प्रत्येक विषयांतर्गत जे काही लेसन आहेत, जे एवढे टॉपिक आहेत त्या सर्व टॉपिकवरती, सगळ्या विषयावरती त्यांना काय करणार आहेत, मदत करण्याचं काम करणार आहे. बघा आपला जो प्रश्न आहे व्हॉट डू दिस शॉर्ट फॉर्म स्टँड फॉर, इथे तो मला जे काही शब्द येईल की तुम्हाला जे शॉर्ट फॉर्म आहे त्याचं फुल फॉर्म आपल्याला इथे सांगायचं आहे. बघा पहिला जे SL आहे, SG आहे आणि POA आहे. तर फर्स्ट जे आहे SL म्हणजे काय, सर्च लाईट आहे. सेकंड आहे SG म्हणजे मुलांना सांगितलेलं स्टडी गार्ड आहे. POA म्हणजे काय आहे, प्लॅन ऑफ ॲक्शन आहे. प्लॅन ऑफ ॲक्शन अशा प्रकारे त्यांनी काय केलेले आहेत, अभ्यासाची कशा प्रकारे अभ्यासाला सुरुवात केली आहे त्याची त्यांनी 3 भागामध्ये विभागणी केलेली आहे. आपण पाहू शकतो. बघा इथे दिले आहे SL म्हणजे सर्च लाईट आहे, SG म्हणजे स्टडी गार्ड आहे आणि POA म्हणजे प्लॅन ऑफ ॲक्शन. हे अशा प्रकारे याचे फुल फॉर्म आहे किंवा मिनिंग असू शकतो. ते थर्ड आहे बघा आपण पाहू शकतो व्हॉट क्वालिटी डिड द स्टुडंट डेव्हलप इन देअर एफर्ट टू डू वेल, की कोणत्या प्रकारची दर्जा किंवा मेहनत केल्यानंतर त्यांनी प्राप्त झालेली आहे, कोणते प्रयत्न त्यांनी केलेले आहेत ते देखील आपण या पाठामध्ये बघा पाहणार आहोत. जसं आपण पाहिलं आहे. आपलं पुढचं नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट क्वालिटी डिड द स्टुडंट वी डेव्हलप इन देअर एफर्ट टू डू वेल, की कोणत्या प्रकारचे विद्यार्थ्यांनी किती प्रयत्नानंतर म्हणजे अधिक प्रयत्नानंतर कोणत्या प्रकारचे त्यांनी गुण प्राप्त केलेले आहेत ते आपण पाहणार आहोत. की याच्या प्रश्न आहे. तर त्यांनी दृढ निश्चय केलेला आहे, त्यांनी सातत्य ठेवलेलं आहे आणि त्यांनी कठोर परिश्रम केलेले आहेत. म्हणजे त्यांनी डिटरमाइन केलेलं आहे, रेग्युलरिटी केलेली आहे आणि त्याचप्रमाणे हार्डवर्क देखील केलेलं आहे. बघा आपण पाहू शकतो मुलांना. बघा डिटर्मिनेशन्स म्हणजे काय आहे, दृढ निश्चय आहे की त्यांनी एक निश्चय केला आहे की आम्हाला हे अभ्यास करायचा आहे. रेग्युलरिटी म्हणजे काय आहे की त्या
कामामध्ये सातत्य ठेवलं आहे. असं नाही की त्यांनी 2 दिवस अभ्यास केला, 4 दिवस अभ्यास केला, असं नाही. त्यांनी काय केलं आहे, त्या कामामध्ये सातत्य ठेवलं आहे. आणि जे लास्ट आहे हार्डवर्क. हार्डवर्कचा अर्थ काय आहे? कठोर परिश्रम. हार्डवर्क म्हणजे काय? कठोर परिश्रम, की त्यासाठी लागणारी जी मेहनत आहे, त्यांनी दिवस नाही, रात्र नाही, तर त्यांनी जेव्हा जेव्हा त्यांना वेळ मिळेल त्या प्रत्येक वेळेचा त्यांनी सदुपयोग केलेला आहे. त्यांनी टाइम पास केलेला नाही आहे किंवा त्यांनी वेळ वाया घालवला नाही आहे. तर अशा प्रकारची त्यांनी क्वालिटी जो दर्जा त्यांनी प्राप्त केले, त्यांनी दिले की द स्टुडंट डेव्हलप इन देअर एफर्ट्स टू डू इट, की अति प्रयत्नानंतर त्यांच्यामध्ये जे गुण आलेले ते कोणते गुण आहेत? डिटर्मिनेशन आहे, रेग्युलरिटी आहे आणि हार्डवर्क. हे 3 प्रकारचे गुण आपण याच्यामध्ये पाहू शकतो. तर अशा प्रकारे मुलांना इन अ क्लास ऑफ देअर जो आपला जो लेसन आहे, लेसन आपण तुम्हाला व्यवस्थित प्रकारे लेसन तुम्हाला लर्न केलेलं आहे, व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. या पाठाच्या माध्यमातून आलेले ॲक्टिव्हिटी, गेम, टेस्ट आणि क्वेश्चन आन्सर हे देखील मी तुम्हाला नीट समजून सांगितलेलं आहे. हा जो पाठ आहे, हा पाठ मुलांना आपल्याला एक आदर्श मूल्य जपण्याचा प्रयत्न करतो. एक नवीन जे गुण आहेत की जे शिक्षक आहे, ते शिक्षकाच्या मदतीने तुम्हाला जर एक योग्य दिशा मिळाली तर कशा प्रकारे तुम्ही योग्य दिशेला जाऊ शकता आणि तुमच्यामध्ये तुम्ही दृढनिश्चय, सातत्य आणि कठोर परिश्रमानंतर तुम्ही एका स्टेजला पोहोचता की जेणेकरून तुम्ही तिथलं तुमचं जे जीवन आहे ते पुढे अधिकच फुलत जाणार आहे. तर अशा प्रकारे हा जो सुंदरसा जो पाठ आहे तो तुम्हाला इथे मुलांना मी तुम्हाला शिकवलेला आहे. आपण तो या पाठामध्ये आपण जो मॉरल आहे आपण तो शिकवत आहोत की आपण जर मनावर घेतलं, जर आपला दृढ निश्चय असला तर आपण कठीणची कठीण गोष्ट देखील करू शकतो. जर आपण त्याचा जो पहिला जो बॅड रिझल्ट होता तो आपला गुड रिझल्टमध्ये झाला, जे पुअर रिझल्ट होता, जो पुअर मार्क्स होते ते त्यांचे मुलांना चांगल्या मार्क्समध्ये त्यांचं परिवर्तन झालं. एखादा चांगला शिक्षक जर आपल्याला मिळाला तर शिक्षकांच्या माध्यमातून की शिक्षक आपल्याला काय करतात? योग्य दिशा दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि आपण त्या योग्य दिशेला जात असतो. आपल्या दृढ निश्चयाच्या मार्फतून, सातत्याच्या मार्फतून आणि कठोर परिश्रमातून आपण असाध्य गोष्ट देखील साध्य करू शकतो. हे आपलं मॉरल असणार आहे. तर अशा प्रकारे मुलांना हा जो पाठ आहे मी तुम्हाला समजून सांगितला आहे तो तुम्हाला समजलेला आहे आणि या पाठाच्या माध्यमातून देखील जे प्रश्न उत्तर आले आहे, ॲक्टिव्हिटी, गेम, टेस्ट आणि क्वेश्चन असतात ते देखील मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितले. ते कोणते प्रश्न आहेत ते देखील सांगितलेले आहे. तर अशा प्रकारे मुलांना हा पाठ आपला इथे संपलेला आहे. भेटूया एका नवीन पाठाकडे, एका नवीन भागाकडे. तोपर्यंत धन्यवाद.